नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. मित्रांनो, प्रत्येक आईवडिलांनी हा व्हिडिओ एकदा तरी बघायला हवा. तरुणपणात केलेले पाप म्हातारपणात कसे फिरून येते, ही वस्तू आजच्या कथेतून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या कथेतून आपण जाणून घेणार आहोत की लालच आणि स्वार्थामुळे संपूर्ण कुटुंब कसे उद्ध्वस्त होऊ शकते आणि एका पित्याचे दुःख निसर्गाच्या न्यायाला कसे हाक देत असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यात दिलेला संदेश हा तुमच्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकतं. चला तर कथेला सुरुवात करूया. शशिकांत जोशी यांचे घर जुन्या आठवणींनी भरलेले होते. महाराष्ट्रातील एका छोट्या शहरात वसलेले हे घर, जिथे त्यांनी त्यांच्या पत्नी सुमतीसोबत अनेक दशके आनंदाने घालवली होती आणि आता अगदी सुनसान वाटू लागलेलं होतं. तेच ते घर होते जिथे शशिकांत यांनी आपल्या 4ही मुलींचे बालपण पाहिले होते. याच घरात त्यांनी त्यांच्या मुलींबरोबर खेळताना, हसताना आणि जीवनातील प्रत्येक आनंदाचा अनुभव घेतला होता. शशिकांत सैन्यातून निवृत्त झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक कठोर शिस्तबद्ध भाव असायचा, पण त्यांच्या हृदयात कोमलतेची खोली होती. ते अतिशय कुटुंबवत्सल्य व्यक्ती होते आणि त्यांच्या जीवनाचा सर्वात मोठा आधार त्यांची पत्नी सुमती होती. सुमती फक्त त्यांची पत्नी नव्हती, तर त्यांची खरी सखी, मार्गदर्शक आणि सर्वात मोठा आधारस्तंभ होती. शशिकांत आणि सुमती यांना 4 मुली होत्या: अश्विनी, निशा, पल्लवी आणि निकिता. 4ही मुली त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त होत्या. लग्नानंतर त्या वेगवेगळ्या शहरात राहायला गेल्या होत्या. शशिकांत आणि सुमती यांनी याला नेहमीच आपले नशीब समजून स्वीकारले. ते नेहमी आपल्या घराच्या छोट्याशा बागेत बसून सुमतीसोबत घालवलेल्या क्षणांची आठवण करत असत. बागेत लावलेली आंब्याची आणि पेरूची झाडे त्यांनीच लावली होती. सुमती ह्या झाडाच्या सावलीत तासनतास बसत असे. कधी पुस्तक वाचत तर कधी शशिकांतसोबत चहा पेत. एके दिवशी त्या झाडाजवळ बसून असलेले शशिकांत बडबडत होते. आठवतंय का सुमती, जेव्हा तू मला म्हणाली होतीस की झाड आपल्या मुलींप्रमाणे आहेत, जितकी मोठी होतील तितकीच जास्त सावली देतील. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण सुमती आता त्यांच्यासोबत नव्हती. सुमतीचं निधन अचानक झालं होतं. एका रात्री त्यांना छातीत तीव्र वेदना झाली आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच सर्व काही संपलं होतं. हा अपघात शशिकांत यांच्यासाठी असा धक्का होता, ज्यातून ते कधीही सावरू शकले नाही. त्या दिवसानंतर घरात सन्नाटा पसरला. सुमतीच्या जाण्यानंतर शशिकांत यांनी आपल्या मुलींकडून फारशी अपेक्षा ठेवली नाही. मुली फोन करत असत, पण बहुतेक संवाद हा केवळ औपचारिकच असायचा. त्या त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होत्या. एक दिवस शशिकांत यांना त्यांच्या मोठ्या मुलीचा, अश्विनीचा फोन आला. पप्पा, तुम्ही एकटे का राहता? आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकडे या. शशिकांत यांनी उत्तर दिलं, एकटे पण वाईट नाही बेटा. तुझ्या आईच्या आठवणीत माझ्यासोबत आहेत. त्या माझा वेळ घालवण्यासाठी पुरेशा आहेत. त्यांनी एक हलकेसे हसून बोलणं संपवलं. अश्विनीने लगेचच तिच्या बहिणींना याबद्दल सांगितलं. चौघींनी मिळून निर्णय घेतला की पप्पांना अशा प्रकारे एकटं राहू द्यायचं नाही. त्यांनी ठरवलं की पप्पा त्यांच्या घरी 2-2 महिने राहतील. जेव्हा मुलींनी हा निर्णय शशिकांत यांना सांगितला, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. मी माझं घर सोडून कुठेच जाऊ शकत नाही. या घरात तुझ्या आईची आत्मा आहे. मला प्रत्येक कोपऱ्यात ती जाणवते, शशिकांत यांनी भावूक होत सांगितलं. पण मुलींनी याला त्याचा हट्ट समजून दबाव टाकला. त्यांच्या भावनांचा आदर ठेवत शेवटी शशिकांत यांनी मान्य केलं. त्यांना त्या गोष्टीचा अंदाज नव्हता की हा निर्णय त्यांच्या आयुष्याला कसा बदलून टाकेल. शशिकांत जोशी यांच्या जीवनात आता एका नव्या सुरुवातीची वेळ होती. जरी ही सुरुवात त्यांच्या मनाच्या अगदी विरुद्ध होती. आपल्या प्रिय घराला, आठवणींना आणि सुमतीच्या अस्तित्वाला सोडून जाणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं, पण मुलींच्या वारंवार आग्रहामुळे त्यांनी आपली सहमती दिली. शशिकांत यांचा पहिला थांबा नाशिक होता. त्यांची मोठी मुलगी अश्विनी तेथे राहत होती. हा निर्णय यासाठी घेतला गेला की मोठी मुलगी वडिलांची चांगली काळजी घेऊ शकेल. अश्विनीचा नवरा अरविंद एका खाजगी कंपनीत मॅनेजर होता आणि त्यांना 2 मुलं होती, अर्पिता आणि आरव.
शशिकांत जेव्हा आपल्या जुन्या कपाटात काही कपडे आणि आवश्यक सामान काढत होते तेव्हा त्यांची नजर त्या प्रत्येक वस्तूवर थांबली जी त्यांना सुमतीची आठवण करून देत होती. कपाटात ठेवलेल्या सुमतीच्या जुन्या साड्या, तिचे छायाचित्र आणि तिच्या लिहिलेल्या पत्रांनी शशिकांत यांच्या मनाला खोलवर हलवलं. त्यांनी हलक्या आवाजात बडबडत म्हटलं, खरंच मी हे योग्य करतोय का? पण त्यांना याचीही जाणीव होती की त्यांच्या मुली त्यांच्या भल्यासाठीच हे सगळं करत होत्या. सकाळचा सूर्य उगवल्यावर अश्विनीचा मुलगा आरव नाशिकहून त्यांना घेण्यासाठी आला. कारमध्ये बसताना शशिकांत घराच्या उंबऱ्यावर थांबले आणि शेवटची एक नजर पूर्ण घरावर टाकली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी आपल्या अश्रूंना पुसलं. पप्पा, तुम्ही काळजी करू नका. नाशिकमध्ये तुम्हाला चांगलं वाटेल. तिथे सगळे तुमचे खूप काळजी घेतील, आरवने आश्वासन दिलं. नाशिकला पोहोचल्यावर अश्विनी आणि तिच्या कुटुंबाने शशिकांत यांचं जोरदार स्वागत केलं. जसेच ते घरात पाय ठेवतात तशी अर्पिता धावत येऊन तिच्या नानाच्या गळ्यात पडली. नाना, तुम्ही आमच्या घरी यायला इतके दिवस का लावले? अर्पिताने तक्रारयुक्त स्वरात विचारलं. अश्विनीने शशिकांत यांना त्यांच्यासाठी तयार केलेली खोली दाखवली. खोली सुंदर पद्धतीने सजवलेली होती. तिथे एक आरामदायक पलंग, कपाट आणि त्यांच्या गरजेच्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या. पप्पा, ही खोली खास तुमच्यासाठी तयार केली आहे. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, अश्विनीने हसत सांगितलं. सुरुवातीला शशिकांत यांना इथे राहणं आवडलं. नातवंडांसोबत वेळ घालवणं, त्यांचं शाळेचं बोलणं ऐकणं आणि त्यांच्यासोबत खेळणं हे त्यांच्यासाठी आनंदाचे क्षण होते. अश्विनीही त्यांना सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. शशिकांत यांची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी लवकर उठून ते पूजा करत, मग चहा पिता पिता वर्तमानपत्र वाचत. दुपारी ते मुलांशी गप्पा मारत किंवा टी.व्ही. बघत. संध्याकाळी ते घराच्या बागेत बसून भूतकाळातील आठवणीत रमून जात. पण हा आनंदाचा क्षण फार काळ टिकला नाही. एका आठवड्यानंतरच अश्विनी आणि अरविंद यांच्यात भांडण होऊ लागलं. बहुतेक वेळा ती भांडणं पैशावरून होत असत आणि कधीकधी ती भांडणं शशिकांत यांच्या खोलीपर्यंत पोहोचत. एका संध्याकाळी जेव्हा शशिकांत पूजा करत होते, अरविंदने अश्विनीला विचारलं, तुझे पप्पा इथे किती दिवस राहणार आहेत? बघ, आपल्या खर्चामध्ये किती वाढ झाली आहे. वीज बिल, रेशन आणि वरून त्यांच्या डॉक्टरच्या औषधांचाही खर्च. अश्विनीने रागात उत्तर दिलं, तर मी काय करू? त्यांना एकटं सोडू? शशिकांत यांनी ह्या गोष्टी ऐकल्या. त्यांचं मन दुखावलं, पण ते काहीही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी अश्विनीने हळुवारपणे शशिकांतला यांच्याशी बोलायला सुरुवात केली. पप्पा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. अरविंद म्हणतोय की तुमच्यासाठी येणाऱ्या औषधांचा खर्च थोडा जास्त होत आहे. तुम्ही जर थोडी मदत करू शकलात तर. शशिकांत यांना समजलं की आता विषय पैशांवर आला आहे. त्यांनी कुठलीही चर्चा न करता आपल्या पेन्शनचा एक भाग त्यांना दिला. बेटा, पैशांची चिंता करू नकोस. जितकी शक्य होईल मी मदत करेन, असे ते म्हणाले. वेळ जात होती, पण शशिकांत यांना आता असं वाटू लागलं की ते इथं एक पाहुण्यापेक्षा जास्त काहीच नाहीत. अश्विनीने जे सुरुवातीला दाखवलेलं प्रेम आणि जवळीक होती ती हळूहळू अदृश्य होत होती. अरविंद आता त्यांच्याशी नीट बोलतही नव्हता आणि मुलंही त्यांच्या शाळा आणि मित्रांमध्ये व्यस्त होती. शशिकांत यांचा जास्त वेळ एकट्याने जात होता. त्यांना नेहमीच सवय होती की ते आपल्या खोलीत बसून सुमतीचा फोटो पाहायचे आणि तिच्याशी बोलायचे. सुमती, खरंच मी ओझं बनलोय का? मी चूक केली आहे का? जेव्हा मला वाटलं की माझी स्वतःची मुलं माझा आधार होतील. एके दिवशी अरविंदने अश्विनीला सांगितलं, तुझ्या पप्पांची खोली सगळ्यात मोठी आहे. जर ती भाड्याने दिली तर आपल्याला दरमहा चांगले पैसे मिळतील. त्यांना सांग की त्यांनी लहान खोलीत राहायला जावं. अश्विनीने जेव्हा ही गोष्ट शशिकांत यांना सांगितलं तेव्हा त्यांचं मन पूर्णपणे तुटलं. त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही आणि फक्त एका मोठ्या शांततेत गेले. त्यांना जाणवलं की आता इथे राहणं शक्य नाही. शशिकांत जोशी आता त्यांच्या मोठ्या मुलीच्या अश्विनीच्या घरून निघून मुंबईला जाण्याची तयारी करू लागले. नाशिकमध्ये घालवलेले 2 महिने त्यांच्यासाठी भावनिक प्रवासापेक्षा कमी नव्हते. सुरुवातीला तिथे जवळीक मिळाली, पण हळूहळू तीच जवळीक स्वार्थ आणि औपचारिकतेमध्ये बदलत गेली. जेव्हा अरविंदने त्यांच्या खोलीला भाड्याने देण्याची गोष्ट केली तेव्हा शशिकांत यांनी ठरवलं की आता इथे राहणे शक्य नाही. शशिकांत यांचे जावई निशाचे पती रोहित त्यांना नाशिकहून घेण्यासाठी आले.
रोहित व्यवसायाने वकील होते आणि आपल्या कामाच्या व्यस्त दिनचर्येत गुंतलेले असायचे. पप्पा, मुंबईत तुम्हाला खूप चांगलं वाटेल. तिथले वातावरणात काही वेगळंच आहे. निशाने तुमच्यासाठी एक वेगळी खोली तयार केली आहे आणि मुले तुमच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, रोहितने कारमध्ये बसल्या बसल्या सांगितलं. शशिकांत हलकंसं हसले आणि खिडकीच्या बाहेर पाहायला लागले. त्यांनी जाणीवपूर्वक कोणत्याही उत्साह दाखवला नाही. त्यांच्या अपेक्षा आधीच नाशिकमध्ये तुटलेल्या होत्या. मुंबईत पोहोचल्यानंतर निशा आणि तिची मुलं आर्यन आणि आभाने मोठ्या उत्साहाने शशिकांत यांचं स्वागत केलं. निशाने त्यांचा हात धरून त्यांना घरात नेलं. घर खूप मोठं आणि आधुनिक पद्धतीने सजवलेलं होतं. शशिकांत यांनी चारही बाजूंनी नजर फिरवली. आमचं घर कसं वाटलं पप्पा? निशाने हसत विचारलं. खूप छान आहे बेटा, तू खूप मेहनत घेतली आहेस, शशिकांत यांनी आनंदाने उत्तर दिलं. निशाने त्यांना एक वेगळी खोली दाखवली, जी व्यवस्थित सजवलेली होती. खोलीत एक मोठा पलंग, खुर्ची, टेबल आणि एक टीव्हीही होता. पप्पा, ही खोली तुमच्यासाठी आहे. तुम्हाला काहीही हवं असेल तर फक्त मला सांगा, निशाने सांगितलं. सुरुवातीचे दिवस शशिकांत यांच्यासाठी आरामदायक होते. आर्यन आणि आभा त्यांच्यासोबत बसून गोष्टी करत, शशिकांतही त्यांच्यासोबत खेळायचे आणि त्यांना आपल्या जीवनाचे अनुभव सांगायचे. एके दिवशी निशाने त्यांना बाजारात येण्यास विचारले. पप्पा, चला, तुम्हाला मुंबईतील काही खास जागा दाखवते. इथलं मार्केट खूप प्रसिद्ध आहे, तिथे जाऊ, निशाने उत्साहाने म्हटलं. शशिकांत तयार झाले. मुंबईच्या गर्दीने भरलेल्या रस्त्यांवरून जाताना त्यांनी पाहिलं की शहर किती बदललं आहे. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती, पण ही चमक लवकरच निशाच्या वास्तवतेसमोर फिक्की पडणार होती. काही आठवड्यानंतर निशाचं वागणं बदलायला लागलं. तिच्या कामाच्या व्यस्ततेत वाढ झाली होती आणि ती शशिकांत यांच्याशी कमी बोलू लागली. जेव्हा शशिकांत यांनी काही मदत हवी आहे का असे विचारले तेव्हा निशाने सांगितलं. पप्पा, तुम्ही आराम करा, हे सगळं करण्याची गरज नाही. पण हे फक्त दिखावा होता. खरं तर निशा हळूहळू हे दाखवू लागली होती की शशिकांत इथे फक्त एक पाहुणे आहेत, त्यापेक्षा अधिक काहीच नाही. एके दिवशी जेव्हा शशिकांत त्यांच्या खोलीत बसून सुमतीचा फोटो बघत होते तेव्हा निशा खोलीत आली आणि म्हणाली. पप्पा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. हो बेटा, बोल, काय गोष्ट आहे, शशिकांत यांनी सहज विचारलं. पप्पा, मुंबईत राहणं महाग आहे. इथे मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घराचं भाडं आणि बाकी खर्च खूप जास्त आहे. जर तुम्ही थोडी मदत करू शकलात तर आमच्या अडचणी सोप्या होतील, निशाने हळू आवाजात सांगितलं. शशिकांत यांनी काहीही न बोलता त्यांच्या पेन्शनचा एक भाग तिला दिला. त्यांना हे समजायला वेळ लागला नाही की निशा ही पैशासाठीच त्यांच्याजवळ आहे. एका संध्याकाळी रोहितने निशाला सांगितलं. पप्पांचं इथे राहणं आता कठीण होतंय. आपलं घर मोठं आहे, पण एका खोलीचा खर्च आपण आता झेपू शकत नाही. त्यांना सांग की त्यांनी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हावं किंवा या खोलीचं भाडं द्यावं. निशाने ही गोष्ट शशिकांत यांना सांगण्याची हिंमत केली नाही, पण तिचं वागणं बदललं. ती आता शशिकांत यांच्याशी बोलणं टाळू लागली. त्यांना जाणवलं की त्यांच्यासोबत जे काही होतंय ते योग्य नाही. काही दिवसाने निशाने शशिकांत यांना सांगितलं. पप्पा, रोहित म्हणतायत की जर तुम्ही तुमचं जुनं घर विकून तो पैसा आम्हाला दिला तर आम्ही तुम्हाला चांगल्या सुविधा देऊ शकतो. हे घर मोठं होईल आणि तुम्हालाही आराम मिळेल. शशिकांत यांना हे ऐकून स्वतःची फसवणूक होत असल्याचं वाटलं. त्यांनी आपल्या घराला विकायचं आधीच कधीही विचार केला नव्हता. ते घर जो सुमतीच्या आठवणींनी भरलेलं आहे. निशा, तुला माहीत आहे की ते घर माझं जीवन आहे. ते विकणं माझ्यासाठी शक्य नाही, शशिकांत यांनी कठोर स्वरात सांगितलं. निशा नाराजी दाखवत म्हणाली. पप्पा, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी इतकं करत आहोत आणि तुम्ही. शशिकांत यांना समजलं होतं की निशा आणि रोहित यांच्या मनात त्यांच्याप्रती कोणतंही प्रेम नाही. निशाच्या घरी 2 महिने पूर्ण होऊ लागले होते. शशिकांत यांनी उरलेलं जीवन कसंबसं काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या 3ऱ्या मुली पल्लवीला फोन केला आणि सांगितलं. पल्लवी, मी इथून निघून जायचं ठरवलं आहे. तू मला न्यायला येऊ शकतेस का? पल्लवीने त्वरित मान्य केलं आणि त्यांना लातूरला बोलावलं. मुंबईत 2 महिने राहिल्यानंतर शशिकांत जोशींना जाणवलं की ते आपल्या मुलीच्या घरी फक्त एक तात्पुरता पाहुणा म्हणूनच राहिले होते.
नाशिकमध्ये अश्विनी आणि आता मुंबईत निशासोबत घालवलेल्या वेळाने त्यांना हे शिकवलं की मुलींसाठी त्यांचं महत्त्व फक्त त्यांच्या संपत्ती आणि पेन्शनपुरतंच आहे. त्यांची तिसरी मुलगी पल्लवी लातूरमध्ये राहत होती. पल्लवीचं कुटुंब आधीपासूनच त्यांना लातूर बोलवण्यासाठी उत्सुक होतं. तिने आणि तिच्या नवऱ्याने निखिलने फोनवर अनेकदा त्यांना सांगितलं होतं, पप्पा आमच्याकडे या, इथं तुम्हाला खूप चांगलं वाटेल. लातूरचं वातावरण मुंबईच्या तुलनेत खूप चांगलं आहे. शशिकांत यांनी पल्लवीचं म्हणणं मान्य करण्याचं ठरवलं. आता त्यांना आशा होती की कदाचित पल्लवी आणि निखिल त्यांच्यासोबत चांगलं वागतील. शशिकांत यांना लातूरला न्यायला पल्लवी स्वतः मुंबईला आली. ती एका मोठ्या आणि महागड्या गाडीत आली होती. ती आली आणि त्यांना लगेचच मिठी मारत म्हणाली, पप्पा आता तुम्ही आमच्याकडे राहाल. तुमच्यासाठी सगळं तयार केलं आहे. शशिकांत यांना थोडं समाधान मिळालं. त्यांनी विचार केला की कदाचित लातूरमध्ये त्यांना कुटुंबाचं प्रेम आणि जवळीक मिळेल. रस्ताभर पल्लवीने आपल्या घराबद्दल आणि लातूरबद्दल गोष्टी सांगितल्या. पप्पा लातूर खूप सुंदर जागा आहे. इथले किल्ले आणि बाजार खूप प्रसिद्ध आहेत. तुम्हाला इथे प्रत्येक क्षण छान वाटेल. पल्लवीने उत्साहाने सांगितलं. लातूरला पोहोचल्यावर शशिकांत यांनी पल्लवीच्या घराचं भव्य दृश्य पाहिलं. 3 मजली मोठं घर, सगळीकडे महागडे सजावटी सामान आणि आलिशान फर्निचर. हे सगळं पाहून शशिकांत अचंबित झाले. पप्पा हे घर तुम्हाला कसं वाटलं? पल्लवीने हसत विचारलं. खूप सुंदर आहे. तू खूप मेहनत केली आहेस आणि इतकं वैभव मिळवलं आहेस, शशिकांत यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. पल्लवीने त्यांना त्यांची खोली दाखवली. ती खोलीही आरामदायक आणि सुंदर होती. पण शशिकांत यांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. इतकं मोठं घर, इतकं महाग सामान, पल्लवी आणि निखिलचे उत्पन्न इतके जास्त आहे का? सुरुवातीचे काही दिवस खूप छान होते. पल्लवी नेहमीच त्यांच्यासोबत असायची. ती त्यांना लातूरच्या पर्यटन स्थळांना घेऊन जायची. पल्लवीचा 12 वर्षांचा मुलगा आनंद आपल्या नानांशी खूप जवळचा झाला होता. तो सतत त्यांच्यासोबत राहायचा. नाना तुम्ही मला जुन्या काळाच्या कथा सांगाल का, जशा तुम्ही आईला सांगायच्या? आनंदाने उत्सुकतेने तो विचारत होता. शशिकांत यांनी हसत उत्तर दिलं, नक्की सांगेन. तुला तर मी खूप गोष्टी सांगेन. हे ऐकून पल्लवीही हसली. पप्पा तुमच्या गोष्टी मला देखील ऐकायच्या आहेत. तुम्ही खरेच आमचे हिरो आहात. शशिकांत यांचे हृदय वितळले. त्यांनी विचार केला की कदाचित पल्लवीने खरंच त्यांना सच्च्या मनाने आपल्या घरी बोलावलं आहे. पण जसजसे दिवस जाऊ लागले पल्लवी आणि निखिल यांचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. एके दिवशी जेव्हा शशिकांत बागेत बसले होते त्यांनी पल्लवी आणि निखिल यांना जोरजोरात भांडण करताना ऐकलं. इतक्या खर्चात पप्पांना इथे ठेवणं खूप अवघड होते. वरून त्यांच्यासाठी वेगळी खोली तयार केली. त्यात आपला किती पैसा खर्च झाला. निखिल म्हणाला, आपण पप्पांच्या बँकेत खात्याबद्दल आणि पेन्शनबद्दल बोलायला हवं. पल्लवी म्हणाली. शशिकांत यांनी हे सगळं ऐकलं पण काहीही बोलले नाहीत. त्यांच्या हृदयात पुन्हा एकदा तेच दुःख दाटून आलं जे नाशिक आणि मुंबईत झालं होतं. काही दिवसांनी पल्लवीने थेट शशिकांत यांच्याशी बोलायचं ठरवलं. पप्पा तुम्ही ठरवलं आहे का की तुम्ही तुमची जुनी जमीन काय करणार? जर तुम्ही ती विकली तर त्या पैशाने आम्ही इथे तुमच्यासाठी एक छोटंसं घर घेऊ शकतो. तुम्हाला वारंवार इकडे तिकडे जायची गरज भासणार नाही. शशिकांत यांनी तिचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि म्हणाले, बेटा ती जमीन माझी आणि तुमच्या आईच्या आयुष्यभराच्या कष्टांची आहे. मी तिला अशा प्रकारे विकू शकत नाही. पल्लवीला हे उत्तर अजिबात आवडलं नाही. ती रागाने म्हणाली, पप्पा आम्ही तुमच्यासाठी इतकं काही करत आहोत आणि तुम्ही आमची मदत करत नाही. पप्पा तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. या घराचा खर्च आणि तुमच्या औषधांचा खर्च सतत वाढतोय. हे सगळं सांभाळणं अवघड होऊन बसलंय. शशिकांत यांनी खोल विश्वास घेतला. त्यांना आता पूर्णपणे समजलं होतं की पल्लवी आणि निखिल यांचं प्रेम फक्त दिखावा आहे. एके दिवशी पल्लवीने शशिकांत यांच्यासमोर त्यांची पेन्शन आणि बँक बॅलन्सचा हिशोब मागितला. तिने असं सांगितलं की ती सगळे यासाठी करत आहे की त्यांच्या भविष्याची योग्य काळजी घेता येईल. पप्पा मी तुमची जबाबदारी उचलू इच्छिते पण त्यासाठी मला तुमच्या आर्थिक स्थितीची माहिती हवी.
शशिकांत यांना जाणवलं की आता त्यांची मुलं त्यांना एक माणूस नाही तर एक चालणारी संपत्ती समजत आहेत. लातूरमध्ये घालवलेले 2 महिने त्यांच्या दृष्टीने खूप त्रासदायक ठरले. त्यांना जाणवले की त्यांच्या प्रत्येक मुलीसाठी ते केवळ पैसा आणि संपत्तीपुरतेच महत्त्वाचे आहेत. शशिकांत यांनी पल्लवीला सांगितलं, बेटा आता मला माझ्या सगळ्यात लहान मुलीकडे निकिताकडे जायचं आहे. तिने मला बोलावलं आहे. पल्लवीने कुठलीही चर्चा न करता त्यांना जाऊ दिलं, पण तिच्या चेहऱ्यावर तिची नाराजी स्पष्ट दिसत होती. लातूरमध्ये 2 महिने राहिल्यानंतर शशिकांत यांना एका खोल उदासीसह जाणवलं की त्यांची 3री मुलगी पल्लवीही त्यांच्या 2 बहिणींसाठी स्वार्थी निघाली. त्यांनी त्यांची सगळ्यात लहान मुलगी निकिताकडे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. निकिता आत्तापर्यंत नेहमी फोनवर असं सांगत असे की ती पप्पांवर खूप प्रेम करते आणि त्यांच्यासाठी काहीही करू शकते. शशिकांत यांना विश्वास होता की कदाचित त्यांची सगळ्यात लहान मुलगी त्यांच्यावर खरं प्रेम करते. जेव्हा पल्लवीला कळलं की शशिकांत आता निकिताकडे पुण्याला जाणार आहेत, तेव्हा तिने दाखवण्याचा प्रयत्न केला की याबद्दल आनंदी आहे. पप्पा, निकिता नेहमीच तुमची लाडकी राहिली आहे. मला खात्री आहे की ती तुमची काळजी आम्हा सगळ्यांपेक्षा चांगल्या प्रकारे घेईल. तिचं घरही मोठं आहे आणि तिच्या आयुष्यात जास्त जबाबदाऱ्या नाहीत, पल्लवीने हसत म्हटलं. शशिकांत यांना पल्लवीच्या बोलण्यात लपलेला व्यंग समजला, पण त्यांनी शांत राहण्याचं नक्की केलं. पुण्यापर्यंतचा प्रवास लांबचा होता, पण निकिताने ह्या गोष्टीची काळजी घेतली होती की तिच्या पप्पांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. तिने फ्लाईटचं तिकीट बुक केलं आणि तिचा पती मनीषसोबत एअरपोर्टवर त्यांना घ्यायला आली. पप्पा, आता तुम्ही माझी जबाबदारी आहात. इथे तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही. निकिताने त्यांना मिठी मारली आणि म्हणाली. शशिकांत यांना हे ऐकून खूप समाधान वाटलं. कदाचित पुण्यात त्यांचं जीवन थोडं चांगलं होईल. निकिताचं घर एक भव्य बंगला होता. 4ही बाजूला हिरवळ, मोठी बाल्कनी आणि प्रत्येक गोष्टीत आधुनिकतेची झलक होती. शशिकांत यांना पाहून मनीष म्हणाला, पप्पा तुमची खोली तयार आहे. मी तुमच्या आरामासाठी सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. शशिकांत यांनी देवाचं नाव घेऊन मनात प्रार्थना केली की कदाचित आता त्यांचा शोध संपेल आणि त्यांना कुटुंबाचं खरं प्रेम आणि आपलेपणा मिळेल. खरंच ती खोली भव्य आणि आरामदायक होती. त्यात मोठा पलंग होता, एक खाजगी बाथरूम होतं. निकिताने शशिकांत यांच्यासाठी एक आरामदायक खुर्ची आणि एक छोटी लायब्ररीही तयार केली होती. पप्पा, इथे तुम्हाला अगदी आपल्या घरासारखं वाटेल, निकिताने हसत सांगितलं. पुण्यातले सुरुवातीचे दिवस शशिकांत यांच्यासाठी सुखद आणि शांततेचे होते. निकिता आणि मनीष दोघांनीही हे दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला की ते शशिकांत यांची खूप काळजी घेत आहेत. निकिता रोज सकाळी त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायची, त्यांना त्यांची आवडती भाजी वाढायची आणि त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यायची. मनीषनेही त्यांना पुण्याच्या प्रमुख ठिकाणी जसे ओशो गार्डन, शनिवार वाडा आणि महाबळेश्वर दाखवलं. पप्पा, तुमच्यासोबत वेळ घालवायला मला खूप चांगलं वाटतंय, निकिताने एके दिवशीच सांगितलं. शशिकांत यांना हे सगळं पाहून वाटलं की कदाचित त्यांचा विचार चुकीचा होता. त्यांनी विचार केला की त्यांची सर्वात लहान मुलगी खरंच त्यांच्यावर प्रेम करते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. एके दिवशी जेव्हा शशिकांत यांच्या खोलीत विश्रांती घेत होते, त्यांनी मनीष आणि निकिताच्या गप्पा ऐकल्या. पप्पांची जमीन आणि बँक बॅलन्स, काहीतरी त्याचं करावं लागेल. जर त्यांनी ती जमीन विकली तर आपण ते पैसे आपल्या नवीन प्रोजेक्टमध्ये गुंतवू शकतो. त्यामुळे आपला खूप मोठा फायदा होईल, निकिताने म्हटलं. मनीषने मान हलवली, सहमती दाखवली. तू बरोबर बोलत आहेस, पण आपण हे काम खूप हुशारीने केलं पाहिजे. पप्पांना असं वाटायला हवं की हे सगळं त्यांच्याच भल्यासाठी आहे. हे ऐकून शशिकांत यांना धक्का बसला. त्यांच्या मनात आलं की त्यांनी तिथून त्वरित निघून जावं, पण त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. काही दिवसांनी निकिताने थेट शशिकांत यांना विचारलं, पप्पा तुम्ही ठरवलं का की तुमची जमीन काय करायची? मी आणि मनीष विचार करत होतो की जर तुम्ही ती जमीन विकली तर त्या पैशाचा चांगल्या गुंतवणुकीत उपयोग होईल. याचा तुम्हालाही फायदा होईल. शशिकांत यांनी शांतपणे उत्तर दिलं, बेटा ती जमीन माझी आणि तुझ्या आईची शेवटची आठवण आहे. ती विकायची कल्पना मी करू शकत नाही. निकिताने लगेचच तिचा स्वर बदलत सांगितलं, पप्पा हे सगळं तुमच्यासाठीच आहे. मी फक्त हेच इच्छित आहे की तुमचं जीवन सोपं व्हावं. विचार करा, त्या पैशाने तुम्ही एक नवीन जागा घेतली तर तुम्हाला पुन्हा पुन्हा इकडे तिकडे जाण्याची गरज पडणार नाही.
शशिकांत यांना समजलं होतं की निकिताचं प्रेमही फक्त दिखावा आहे. मनीषने या मुद्द्याला पुढे नेण्यासाठी एक योजना आखली. त्याने शशिकांत यांच्या नावावर एका वकिलाला भेटून त्यांची मालमत्तेची कागदपत्र तयार करून घेण्याचा प्रयत्न केला. पप्पा, तुम्ही फक्त ह्या कागदांवर सही करा. हे फक्त तुमच्या जमिनीच्या मूल्यांकनासाठी आहे. मनीषने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण शशिकांत यांनी सही करण्यास नकार दिला. त्यांना पूर्ण विश्वास होता की त्यांची सर्वात लहान मुलगी आणि तिचा पती त्यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यात शशिकांत यांचं जीवन हळूहळू कठीण होऊ लागलं. निकिता आणि मनीषने त्यांच्याशी बोलणं कमी केलं. इतकंच नव्हे तर त्यांच्या खाण्यापिण्याचीही नीट काळजी घेतली जात नव्हती. शशिकांत त्यांच्या खोलीत बसून सुमितचा फोटो पाहत आणि विचार करत, सुमती, काश तू आज माझ्यासोबत असती. हे सगळं सहन करणं किती कठीण आहे. शशिकांत यांनी शेवटी ठरवलं की आता ते आपल्या मुलींवर अवलंबून राहणार नाहीत. त्यांनी पुण्यातल्या एका वृद्धाश्रमाबद्दल माहिती घेतली आणि तिथे जाण्याचं मन बनवलं. जेव्हा निकिताला ही गोष्ट समजली तेव्हा तिने याला विरोध केला. पप्पा, तुम्ही वृद्धाश्रमात का जायचं म्हणता? तुम्ही आमच्यासोबत सुरक्षित आहात. पण शशिकांत यांनी पहिल्यांदा ठामपणे उत्तर दिलं, बेटा, आता मला हे समजलं आहे की मी येथे फक्त एक ओझे आहे. आता मी ओझे उतरलेले आयुष्य शांततेत आणि भक्तीत घालवू इच्छितो. पुण्यात निकिताच्या घरी घालवलेले 2 महिने शशिकांत जोशींच्या जीवनातील सर्वात कठीण काळांपैकी एक होते. आधी त्यांना वाटले होते की त्यांची सगळ्यात लहान मुलगी कदाचित त्यांच्यावर खरे प्रेम करत असावी. पण जसजसा काळ गेला त्यांना समजले की निकिताही त्यांच्या इतर मुलींसारखीच स्वार्थी निघाली. त्यांनी पुणे सोडण्याचा आणि वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नव्हता. एका वडिलांसाठी हे विचार करणेही कठीण होते की त्यांच्या स्वतःच्या मुलींनी, ज्यांच्या संगोपनासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले, आता त्यांना फक्त एक ओझे समजले जात होते. शशिकांत यांनी देवाचे नाव घेत स्वतः परमेश्वराच्या भरोशावर सोडले. त्यांनी मनोमन प्रार्थना केली, हे प्रभू, मला शक्ती दे की मी माझ्या उरलेल्या जीवनाला शांततेत आणि परमेश्वराच्या भक्तीत समर्पित करू दे. निकिताच्या घरी शशिकांत यांच्यासाठी शेवटचे काही दिवस अत्यंत कठीण आणि तणावपूर्ण होते. त्यांनी स्वतःला त्यांच्या खोलीपर्यंत मर्यादितच ठेवले होते. मनीष आणि निकिताने त्यांच्याशी बोलणे जवळजवळ बंदच केले होते आणि घरातील नोकर चाकरही आता त्यांच्यापासून दूर राहू लागले. शशिकांत अनेकदा सुमतीचा फोटो पाहत विचार करत, जर तू आज जिवंत असतीस तर मी कधीही ह्या परिस्थितीत नसतो. तू नेहमीच मुलींची स्तुती केलीस, पण तुला कधी वाटलं होतं का की त्या असं करतील? त्यांचं मन पूर्णपणे तुटलं होतं. शशिकांत यांनी पुण्याच्या बाहेरील एका प्रसिद्ध वृद्धाश्रमाबद्दल ऐकलं होतं. तो आश्रम शहराच्या बाहेर होता आणि तिथे वयोवृद्धांसाठी चांगलं वातावरण आणि देखभालीची सुविधासुद्धा होती. एके दिवशी त्यांनी निकिताला सांगितलं, बेटा, मी ठरवलं आहे की आता मी वृद्धाश्रमात राहणार आहे. हे तुमच्यासाठीही योग्य होईल आणि माझ्यासाठीही. निकिताने यावर खोटा विरोध दर्शवत म्हटलं, पप्पा, तुम्ही असं का म्हणत आहात? तुम्ही इथे आमच्याबरोबर अगदी सुरक्षित आहात. आम्ही तुमची काळजी घेत आहोत. शशिकांत यांनी थंड स्वरात उत्तर दिलं, काळजी आणि ओझ्यातला फरक मला समजू शकतो. आता मला फक्त शांतता हवी आहे आणि ती मला वृद्धाश्रमातच मिळू शकते. शशिकांत यांनी आपल्यासाठी आवश्यक गोष्टी पॅक केल्या आणि निकिता तसेच मनीष यांनी त्यांना वृद्धाश्रमात सोडण्यासाठी कारमध्ये बसवण्याचं नाटक केलं. प्रवास दरम्यान शशिकांत खिडकीबाहेर बघत होते. प्रत्येक झाड, प्रत्येक रस्ता त्यांना त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण करून देत होता. मी काही चुकीचं केलं का? मी माझ्या मुलींना योग्य संस्कार दिले नाहीत का? हे प्रश्न त्यांच्या मनात घुमत होते. जेव्हा ते वृद्धाश्रमात पोहोचले तेव्हा त्यांचे स्वागत शांत वातावरण आणि हसतमुख कर्मचाऱ्यांनी केले. वृद्धाश्रमाचे आवार हिरवेगार आणि स्वच्छ होते. तिथे राहणाऱ्या वृद्धांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच समाधानाची झलक होती. पप्पा, तुम्ही इथे आनंदी राहाल. जर तुम्हाला काही हवं असेल तर आम्हाला नक्की सांगा, निकिताने औपचारिकरित्या दाखवत म्हटलं. शशिकांत यांनी हळू आवाजात सांगितलं, इथे आल्यावर मी पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही काळजी करू नका.
वृद्धाश्रमात राहण्याची सुरुवात शशिकांत यांच्यासाठी नवीन होती. इथले लोक वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील होते. कोणाचे मुले परदेशात होते, कोणाला त्यांच्या कुटुंबाने सोडले होते, तर कोणी स्वतःहून इथं राहायला आले होते. शशिकांत यांचा दिवस आता नियमित झाला होता. सकाळी लवकर उठून ते बागेत फिरायला जात. तिथे त्यांची भेट अरुण कर्णिक नावाच्या एका व्यक्तीशी झाली, जो निवृत्त प्राध्यापक होता. मी सैन्यातून निवृत्त आहे, शशिकांत यांनी उत्तर दिलं. सैन्यातून? मग तुम्ही खूप काही पाहिलं असेल. मी प्राध्यापक होतो, पण इथं आल्यावर असं वाटतं की जीवनाने सगळं शिकवलं आहे. हळूहळू शशिकांत आणि अरुण यांच्यात मैत्री झाली. दोघेही बागेत बसून त्यांच्या जीवनाच्या अनुभवांवर गप्पा मारत. वृद्धाश्रमात काही लोक शशिकांत यांच्या जवळचे झाले. एक महिला, सुमित्रा देवी, जिच्या मुलाने आणि सुनबाईने वाईट वागणूक दिल्यामुळे ती इथे राहायला आली होती. तिने शशिकांत यांना पाहिलं. जोशी साहेब, कुटुंब तेच जे तुमच्यासोबत उभं राहतं. रक्ताचं नातं हेच, सगळं काही नसतं. शशिकांत यांना ही गोष्ट खोलवर पोचली. ते विचार करू लागले की कदाचित हेच लोक आता त्यांचं नवं कुटुंब होऊ शकतील. एके दिवशी वृद्धाश्रमाच्या लायब्ररीत बसलेले असताना शशिकांत आपल्या जुन्या घराच्या आठवणी डायरीत लिहायला लागले. त्यांनी सुमतीसोबत घालवलेल्या क्षणांना आठवलं. आम्हाला कधीही वाटलं नव्हतं की आमच्या स्वतःच्या मुलांकडून असं काही होईल, पण कदाचित हेच माझ्या नशिबात होतं. वृद्धाश्रमात राहतानाही शशिकांत यांना त्यांच्या मुलींचे फोन यायला लागले, पण आता त्यांच्यामध्ये प्रेम कमी आणि औपचारिकता अधिक होती. पप्पा, तुम्ही तिथे कसे आहात? सगळं ठीक चाललं आहे? अश्विनीने विचारलं. हो, सगळं ठीक आहे, शशिकांत यांनी उत्तर दिलं. पण त्यांना कळून चुकलं होतं की या फोन कॉल्सचा उद्देश फक्त त्यांच्या पेन्शन आणि संपत्तीची चौकशी करणं आहे. वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक मोहित मोरे यांनी एके दिवशी शशिकांत यांना बोलावलं. मिस्टर जोशी, आम्हाला तुमच्या मुलींकडून एक पत्र आलं आहे. त्या तुमच्या पेन्शनचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करण्यास सांगत आहेत. हे ऐकून शशिकांत यांचे मन अस्वस्थ झाले. त्यांनी ठाम शब्दात नकार दिला. माझी पेन्शन माझा अधिकार आहे आणि हे कोणीही वापरू शकत नाही. आता शशिकांत यांनी ठरवलं की ते आपलं जीवन आपल्या पद्धतीने जगतील. त्यांनी आपल्या पेन्शनचा उपयोग वृद्धाश्रमाला दान देण्यासाठी आणि स्वतःसाठी शांती व आत्मिक समाधान मिळवण्यासाठी केला. मला आता कोणाकडूनही काहीही नको. फक्त हवे आहे की माझे उरलेले दिवस शांततेत जावेत, त्यांनी आपला मित्र अरुणला सांगितलं. वृद्धाश्रमात घालवलेले काही महिन्यांनी शशिकांत जोशींना जीवनाचे नवीन अनुभव दिले. त्यांनी तिथे अनेक नवीन नाती जोडली, ज्यामध्ये खरी मैत्री, आपलेपणा आणि एकमेकांच्या दुःखाचे वाटेकरी होणं समाविष्ट होतं. पण त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही एक पोकळी होती, एक अशी जी त्यांच्या स्वतःच्या मुलींच्या वागण्यामुळे आणि कुटुंबाच्या विखरल्यामुळे निर्माण झाली होती. एके दिवशी जेव्हा शशिकांत बागेत आपल्या मित्र अरुण कर्णिक सोबत बसले होते, तेव्हा वृद्धाश्रमाच्या रिसेप्शन्सकडून बोलावणं आलं. मिस्टर जोशी, तुमच्यासाठी एक फोन कॉल आला आहे. कोणी खूप जुना परिचित आहे जो तुमच्याशी बोलू इच्छितो. शशिकांत तेथे गेले. हॅलो, कोण? त्यांनी शांत स्वरात विचारलं. पलीकडून आवाज आला. शशिकांत, मी गणपत बोलतोय. आठवतंय का? शशिकांत एक क्षणासाठी आश्चर्यचकित झाले. गणपत त्यांचे मोठे भाऊ होते. बालपण आणि तरुणपणात दोघे भाऊ खूप जवळचे होते, पण लग्न आणि कौटुंबिक गुंतागुंतीमुळे त्यांचं बोलणं हळूहळू कमी झालं होतं. गणपत, हे कसं शक्य आहे? इतक्या वर्षानंतर? शशिकांत यांच्या आवाजात भावना दाटून आल्या. भाऊ, मी ऐकलंय की तू वृद्धाश्रमात राहत आहे. हे ऐकून माझं मन दुखावलं. तुम्हाला तुमचं कुटुंब असतानाही हा निर्णय घ्यावा लागला का? आणि घेतलाच तर मला का नाही सांगितलं? गणपत यांच्या आवाजात तक्रार आणि काळजी दोन्ही होत्या. भाऊ, ही एक मोठी गोष्ट आहे. काळाने खूप काही बदललं आहे. आता फक्त हेच वाटतंय की उरलेले दिवस शांततेत जावेत. शशिकांत यांनी शांत स्वरात सांगितलं. नाही शशिकांत, तू लगेचच माझ्याकडे ये. मी कोल्हापूरमध्ये आहे. इथे आपलं कुटुंब तुला तसंच प्रेम आणि सन्मान देईल, ज्याचा तू खरा हक्कदार आहेस. मी तुला एकटं सोडणार नाही, गणपत यांनी ठामपणे सांगितलं.
शशिकांत यांनी या प्रस्तावावर थोडा वेळ विचार केला. त्यांनी स्वतःच्या मनाला विचारलं की हे योग्य होईल का. वृद्धाश्रमात त्यांनी मित्र जोडले होते, पण कुटुंबाला भेटण्याची इच्छा अजूनही त्यांच्या मनात लपून होती. अरुण कर्णिक म्हणाले, जोशी साहेब, मी तुम्हाला थांबवू शकत नाही. कुटुंबाला भेटण्याची संधी सगळ्यांना मिळत नाही. कदाचित तिथे जाऊन तुम्हाला तो आनंद मिळेल ज्याचा तुम्ही इतक्या दिवसांपासून शोध घेत आहात. शशिकांत यांनी शेवटी निर्णय घेतला की ते कोल्हापूरला जातील. शशिकांत यांनी वृद्धाश्रमाला अलविदा केलं आणि कोल्हापुरासाठी रवाना झाले. हा प्रवास त्यांच्यासाठी जुन्या आठवणींना ताजं करणारा होता. ट्रेनच्या खिडकीतून बाहेर बघताना ते त्या जुन्या दिवसांना आठवत होते, जेव्हा ते आणि गणपत बालपणात एकत्र खेळायचे. गणपत नेहमीच माझ्यासाठी एक मोठा आधार होता. मीच नातं काळाबरोबर कमकुवत होऊ दिलं. आता कदाचित वेळ आहे की मी माझ्या चुका सुधाराव्यात. शशिकांत यांनी मनात विचार केला. जेव्हा ट्रेन कोल्हापूर स्टेशनवर थांबली तेव्हा शशिकांत यांनी पाहिलं की गणपत त्याच्या संपूर्ण कुटुंबासह त्याची वाट पाहत होता. गणपत यांनी त्यांना पाहताच मिठी मारली. शशिकांत, इतक्या वर्षानंतर तुला पाहतोय, मला विश्वास बसत नाही. गणपत यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. गणपत यांचं कुटुंबही त्यांना भेटायला खूप उत्सुक होतं. त्यांची पत्नी अनुराधा, त्यांचे मुलगे चेतन आणि आदित्य आणि त्यांच्या सूनबाई सुजाता आणि शिल्पा, सगळ्यांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं. घरातील लहान मुले शशिकांत यांना आजोबा म्हणत त्यांच्या भोवती फिरत. गणपत यांचं घर तितकं मोठं आणि आधुनिक नव्हतं जितकं शशिकांत यांच्या मुलींचं घर होतं, पण त्या घरात एक वेगळीच आत्मीयता होती. सगळे आपापल्या पद्धतीने शशिकांत यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. भाऊ, तुझ्यासाठी आम्ही सर्वात चांगली खोली तयार केली आहे. तुला काही अडचण होणार नाही आणि काही बोलायचं असेल तर मला लगेचच सांग, गणपत म्हणाले. शशिकांत यांनी खोलीत जाताच जाणवलं की हे घर इतकं ठिकाणापेक्षा वेगळं आहे. इथे कुणी त्यांच्याकडून पैशाची मागणी केली नाही, ना कुणी त्यांना ओझं समजलं. त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले आणि प्रार्थना केली. हे प्रभू, तुझी लीला अपरंपार आहे. जिथं मी सर्वात जास्त अपेक्षा केली होती तिथं मला सर्वात जास्त दुःख मिळालं आणि जिथं मी काहीच अपेक्षा केली नव्हती तिथं तू मला आश्रय दिला. रात्रीच्या जेवणानंतर गणपत आणि शशिकांत यांनी जुन्या आठवणी शेअर केल्या. आठवतंय का शशिकांत, आपण दोघं शेतात पळायचो आणि आई आपल्याला शोधायला हाक मारायची. गणपत हसत म्हणाले, हो भाऊ, ते दिवस खूप सुंदर होते, पण काळाने सगळं बदलून टाकलं. शशिकांत यांनी हलक्या उदासीनतेने उत्तर दिलं. गणपत म्हणाले, शशिकांत, कुटुंबापासून दूर जाणं हा जीवनातील सर्वात मोठा चुकीचा निर्णय असतो, पण मी तुला विश्वास देतो की आता तू एकटा नाहीस. हे घर तुझं आहे आणि आम्ही सगळे तुझेच आहोत. कोल्हापुरात शशिकांत यांचं आयुष्य हळूहळू सुधारत गेलं. घरातील लहान मुले त्यांच्यासोबत खेळायची, सुनबाई त्यांच्यासाठी चहा आणि जेवण बनवायच्या आणि गणपत यांची मुलं त्यांच्याजवळ बसून गोष्टी ऐकायचे. आजोबा, तुम्ही सैन्यात असताना काय काय केलं, तुम्ही आम्हाला सगळं सांगाल ना, चेतनच्या मुलाने उत्सुकतेने विचारलं. नक्की बाळा, मी तुम्हाला सांगतो की कसं आम्ही एकदा शत्रूच्या सीमेत जाऊन त्यांची योजना उधळण्यात यशस्वी झालो होतो, शशिकांत यांनी अभिमानाने सांगितलं. यांना आता जाणवायला लागलं होतं की खरं प्रेम आणि आपलेपणा फक्त रक्ताच्या नात्यामध्येच सापडत नाही, ते त्या लोकांमध्ये सुद्धा मिळतं जे तुमची खऱ्या अर्थाने काळजी घेतात. पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. एके दिवशी जेव्हा शशिकांत बागेत बसले होते, त्यांना एक पत्र आलं. ते पत्र त्यांच्या मुलीकडून होतं. पत्रात लिहिलं होतं, पप्पा, आम्हाला तुमच्या पेन्शनची गरज आहे. कृपया ते पैसे आमच्या खात्यात ट्रान्स्फर करा. तुम्ही जो निर्णय घेतलात तो चुकीचा होता. आम्ही तुमचे स्वतःचे आहोत आणि तुमचे पैसे आम्हा मुलींसाठीच आहेत. शशिकांत यांनी पत्र वाचून एक खोल श्वास घेतला. आता त्यांना समजलं की त्यांच्या मुली कधीच बदलणार नाहीत. कोल्हापुरात गणपत यांच्या कुटुंबासोबत घालवलेले काही महिने शशिकांत जोशींसाठी दिलासा देणारे होते. पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की त्यांच्या आयुष्यात अजूनही थोडा आनंद आणि आपलेपणा उरलेला आहे. गणपत आणि त्यांचं कुटुंब दररोज याची खात्री करत होते की शशिकांत यांना कोणत्याही प्रकारचा तुटवडा किंवा एकटेपणा जाणवू नये. पण जसं की आयुष्य नेहमीच आपल्याला एखाद्या नवीन आव्हानासमोर उभं करतं, तसंच शशिकांत यांच्या जीवनातही आणखी एक वळण येणार होतं.
त्यांच्या मुलींचं पत्र त्यांच्या हृदयावर पुन्हा एकदा खोल जखम करत गेलं. पत्रात लिहिलं होतं, पप्पा, आम्ही तुमची काळजी करतो, पण तुम्ही आम्हाला दुर्लक्षित करून जो निर्णय घेतलात त्यामुळे आम्ही खूप दुःखी आहोत. तुम्ही वृद्धाश्रमात राहायला गेलात आणि आता कोल्हापुरात राहत आहात. आम्हाला वाटतं की तुम्ही तुमच्या निर्णयावर पुन्हा विचार करा. तसेच आम्हाला तुमच्या पेन्शनची गरज आहे. पैसे आमच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करतील. शशिकांत यांनी पत्र वाचून एक खोल श्वास घेतला. त्यांचं मन जड झालं होतं. त्यांनी विचार केला, मी फक्त एका पेन्शनचा स्रोत राहिलो आहे. त्यांच्या हृदयात माझ्यासाठी अजूनही प्रेम उरलेलं नाही. शशिकांत यांनी पत्र गणपत यांना दाखवलं. गणपत यांनी ते वाचून रागाने म्हटलं, शशिकांत, ह्या मुली तुझ्यासोबत काय करत आहेत? त्यांनी कधी विचार केला आहे का की तू त्यांच्यासाठी काय काय केलं? आता त्यांना फक्त तुझे पैसेच हवे आहेत. हा पूर्णतः स्वार्थ आहे. शशिकांत शांतपणे म्हणाले, भाऊ, मी ह्या विषयावर बोलून खूप थकलो आहे. आता मला फक्त शांतता हवी आहे. पण हो, यावेळी मी त्यांना उत्तर देईन. आता अजून सहन करणार नाही. पत्र येऊन काहीच दिवस झाले असतील. अश्विनी, निशा, पल्लवी आणि निकिता यांनी फोन करणं सुरू केलं. पहिला फोन अश्विनीचा होता. पप्पा, तुम्ही आमचं पत्र वाचलं का? आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. शेवटी आम्ही तुमची मुलं आहोत. हे पैसे आमच्यासाठीच आहेत. शशिकांत यांनी शांत स्वरात उत्तर दिलं, बेटा, माझी पेन्शन ही माझ्या गरजांसाठी आहे. मी ती माझ्या काळजीसाठी आणि शांतीसाठी वापरू शकतो. जर तुम्हाला खरंच माझ्या मदतीची गरज असती तर तुम्ही आधी प्रेमाने आणि आदराने माझ्याशी बोलला असतात. पण आता हे सगळं फक्त स्वार्थ आहे. निशाने फोनवर हे ऐकून तिरस्काराने म्हटलं, पप्पा, हे चुकीचं आहे. तुम्ही नेहमी म्हणायचात की तुम्ही तुमच्या मुलांसाठी काहीही करू शकता. आता जेव्हा आम्हाला गरज आहे तर तुम्ही नकार देत आहात. हे बरोबर आहे का? शशिकांत यांनी यावेळी अधिक कठोरपणे उत्तर दिलं, निशा, मी माझं आयुष्य तुमच्यासाठी समर्पित केलं. आता मला माझ्यासाठी जगायचं आहे. जर तुम्ही लोक खरोखर माझ्यावर प्रेम करत असता तर असे तिरस्कार करत नसता. शशिकांत यांच्या मुलींनी आता कोल्हापुरात गणपत यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. त्यांना वाटलं की प्रत्यक्ष भेटून बोलल्यास कदाचित शशिकांत त्यांची गोष्ट ऐकतील. एके दिवशी अश्विनी आणि निशा कोल्हापुरात पोहोचल्या. त्यांच्यासोबत पल्लवी आणि निकिता देखील होत्या. त्या चारही थेट गणपत यांच्या घरी गेल्या. पप्पा, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, अश्विनीने गंभीर स्वरात म्हटलं. शशिकांत यांनी शांतपणे विचारलं, बोल, काय म्हणायचं आहे? निशा संतापून म्हणाली, पप्पा, तुम्ही आमचं म्हणणं का ऐकत नाही? तुमच्या पेन्शनचा काय उपयोग जर ती तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वापरू शकत नाही? यावेळी शशिकांत यांनी आपला राग न दाबता स्पष्टपणे उत्तर दिलं, तुम्ही लोक माझं कुटुंब आहात. कुटुंब म्हणजे ते जे प्रेम आणि आदर देतं, फक्त संपत्तीच्या मागे धावणारे नाही. तुम्ही सगळ्यांनी मला वेगवेगळ्या शहरात तुमच्या घरी बोलावलं, पण तो प्रेम नव्हतं. ते केवळ दिखावा होता. मला फक्त एक ओझं समजलं गेलं. आता मी तुमच्यासोबत कोणतीही तडजोड करू शकत नाही. पल्लवीने सांगण्याचा प्रयत्न केला, पप्पा, आम्ही फक्त तुमचं भलं करू इच्छित आहोत. जर तुम्ही आम्हाला पैसे दिले तर आम्ही तुमच्यासाठी चांगली व्यवस्था करू शकतो. शशिकांत यांनी खोल श्वास घेतला आणि उत्तर दिलं, माझ्यासाठी सर्वात चांगली व्यवस्था ही आहे की मी जिथं आहे तिथंच राहावं. माझी पेन्शन माझी आहे. आता तुम्ही सगळ्यांनी ह्या विषयावर माझ्याशी अजिबात चर्चा करू नये. आतापर्यंत शांत असलेले गणपत हा वादावाद पाहत होते. त्यांनी म्हटलं, तुम्ही लोक इथे का आलात? जर तुम्हाला तुमच्या वडिलांची काळजी असती तर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात जाण्यासाठी भाग पाडलं नसतं. हे घर त्यांचं आहे. तुम्ही सगळे इथं केवळ तुमच्या फायद्यासाठी आला आहात. आता जर तुम्हाला अजून काही बोलायचं असेल तर ते कुठेतरी बाहेर जाऊन बोला. गणपती यांच्या कठोर शब्दांनी मुलींची बोलती बंद केली. त्या निराश होऊन परत गेल्या. पण जाताना त्यांनी शशिकांत यांना ही चेतावणी दिली की त्या हा विषय इथेच संपवणार नाहीत. मुलींच्या ह्या वागणुकीने शशिकांत अधिक बळकट झाले. त्यांनी गणपत यांना म्हटलं, भाऊ, आता मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे. मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला आसरा दिलात आणि आदरही दिला. पण आता मला माझ्या मुलींना पूर्णपणे सरळ करावं लागेल. गणपत यांनी मान्य केलं आणि म्हटलं, शशिकांत, तुला जे योग्य वाटतं तेच कर. आता तुझं समाधान सगळ्यात महत्त्वाचं आहे.
काही दिवसानंतर वृद्धाश्रमातील काही जुने मित्र, ज्यामध्ये अरुण कर्णिक देखील होते, ते कोल्हापुरात शशिकांत यांना भेटायला आले. त्यांना शशिकांत यांच्याबद्दल कळले आणि ते त्यांना पाहून खूप आनंदी झाले. जोशी साहेब, तुम्ही इथे किती आनंदी दिसत आहात, हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला. अरुण म्हणाले, ही भेट शशिकांत यांच्यासाठी एक नवीन आशा घेऊन आली. त्यांना जाणवलं की आयुष्यात खरं सुख हे निस्वार्थ नात्यांमध्ये आहे, मग ते रक्ताच्या नात्यांमध्ये असो किंवा मैत्रीच्या. कोल्हापुरात आपल्या मोठ्या भावाच्या कुटुंबासोबत राहून शशिकांत जोशी यांनी आयुष्यात प्रथमच खऱ्या आपलेपणाचा अनुभव घेतला. खूप काळानंतर त्यांना जाणवलं की ते कुणासाठी तरी महत्त्वाचे आहेत. शशिकांत यांनी शांतपणे म्हटलं, भाऊ, मी या सगळ्यांवर खूप बोलून थकलो आहे. आता मला फक्त शांतता हवी आहे. अजून मी सहन करणार नाही. शशिकांत यांनी मोहित मोरे यांना सांगितलं, मी माझ्या संपत्तीचा एक भाग वृद्धाश्रमाला दान करतो आणि उर्वरित भाग गणपतच्या कुटुंबाच्या नावाने करायचा आहे. माझ्या आयुष्याचा शेवटचा आधार हेच कुटुंब आहे. मोहित मोरे यांनी त्वरित कायदेशीर कागदपत्र तयार केली. जेव्हा मुलींना ही बातमी समजली तेव्हा त्या रागाने पेटल्या. अश्विनीने फोनवर म्हटलं, पप्पा, तुम्ही हे कसं करू शकता? आम्ही तुमच्या मुली आहोत. तुमचं सगळं आमचंच आहे. हा आमचा हक्क आहे. शशिकांत यांनी शांत स्वरात उत्तर दिलं, बाळा, प्रेमाने दिलेली प्रत्येक गोष्ट हक्क असते, पण जी गोष्ट जबरदस्तीने घेतली जाते ती हक्क नाही, ती जबरदस्ती आहे. मी तुम्हाला जन्म दिला, तुमचं संगोपन केलं. आता मला माझ्यासाठी जगायचं आहे. मी तुमच्यासाठी सगळं केलं आणि बदल्यात तुम्ही मला काय दिलं? या घटनेनंतर शशिकांत यांनी त्यांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नाशिकच्या घराला विकायचं ठरवलं आणि त्यातून मिळालेल्या पैशांचा एक भाग गणपतच्या कुटुंबाला दिला. कोल्हापूरमध्ये आता शशिकांत याचं नवीन आयुष्य होतं. त्यांना जाणवलं की खरं प्रेम आणि आदर फक्त त्यांच्याकडूनच मिळतो, जे निस्वार्थ आणि खऱ्या मनाने असतात. कोल्हापूरमध्ये गणपतच्या कुटुंबासोबत घालवलेले काही महिने शशिकांत जोशी यांच्यासाठी समाधानकारक आणि शांततापूर्ण होते. कायदेशीर लढाई असूनही त्यांनी नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आयुष्यात गणपत, त्यांचं कुटुंब आणि वृद्धाश्रमातील मित्रांचा आधार होता, ज्यांनी त्यांना नेहमी धीर दिला. शशिकांत यांनी त्यांच्या जुन्या घराला विकायचं ठरवलं आणि मोहित मोरे यांच्याकडून कायदेशीर कागदपत्र तयार करून घेतली. नाशिकच्या घराच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी मोठा भाग त्यांनी वृद्धाश्रमाला दान दिला आणि उर्वरित रक्कम गणपतच्या कुटुंबाला दिली. भाऊ, हा पैसा तुम्ही आणि तुमचं कुटुंब चांगल्या प्रकारे वापरू शकता. तुमचं जेवढं मोठं उपकार आहेत त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही, पण माझ्याकडून हा एक छोटासा आभाराचा प्रयत्न आहे, शशिकांत भाऊक होऊन म्हणाले. गणपत यांनी शशिकांत यांना मिठी मारली आणि म्हणाले, भाऊ, हे सगळं तुमच्या निर्मल मनाचा परिणाम आहे. आता तुमची चिंता करू नका. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. जेव्हा शशिकांत यांच्या मुलींना कळलं की त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग वृद्धाश्रम आणि गणपतच्या कुटुंबाला दिला आहे, तेव्हा त्यांनी शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. त्या कोल्हापूरला आल्या आणि शशिकांत यांच्यासमोर उभ्या राहिल्या. पप्पा, तुम्ही खरंच आम्हाला सोडून हे सगळं करू शकता? आम्ही तुमच्या स्वतःच्या मुली आहोत. तुम्ही आम्हाला कसं दुर्लक्षित करू शकता? निकिताने अश्रूंनी भरलेल्या स्वरात विचारलं. शशिकांत यांनी शांतपणे उत्तर दिलं, बेटा, तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत जे केलं ते माझ्या आत्म्याला दुखावणारं होतं. तुम्ही मला फक्त पैशांचा स्रोत समजले, एक वडील नाही. मी तुमच्यासाठी सगळं केलं, पण मला शांतता हवी आहे. हे मला माझं आयुष्य आहे आणि मी जे योग्य वाटलं तेच केलं. मुलींनी शशिकांत यांचं बोलणं ऐकून निराश होऊन मान्य केलं की त्यांचे वडील आता त्यांच्या कोणत्याही दबावाखाली येणार नाहीत. शशिकांत यांनी कोल्हापूरमध्ये नवीन सुरुवात केली. त्यांनी गणपत यांच्यासोबत राहून आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या आनंदाला अनुभवायला सुरुवात केली. त्यांनी मुलांसोबत खेळणं, त्यांच्यासोबत हसणं, बोलणं आणि जुन्या दिवसांच्या आठवणी ताजा करणं सुरू केलं. गणपत यांच्या कुटुंबाने शशिकांत यांना त्यांच्या कुटुंबाचा भाग बनवलं होतं. वृद्धाश्रमातील काही जुने मित्र जसे अरुण कर्णिक आणि सुमित्रा देवी कोल्हापूरमध्ये शशिकांत यांना भेटायला यायचे. त्यांनी शशिकांत यांच्यासोबत आपले अनुभव शेअर केले आणि काही वेळ त्यांच्यासोबत घालवायचे. जोशी साहेब, तुम्ही इथे खूप आनंदी दिसता, हे पाहून मनाला अगदी समाधान वाटतं, असं अरुण म्हणाले. होय, आता मला समजलं आहे की आयुष्यात खरंच सुख कुठे मिळतं.
ते अशा लोकांसोबत मिळतं जे निस्वार्थ असतात. शशिकांत हसत म्हणाले. काळ पुढे जात राहिला आणि शशिकांत यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस आनंदाने घालवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांनी गणपतच्या कुटुंबासोबत त्यांचे प्रत्येक दिवस आनंदाने साजरे केले. एक दिवस जेव्हा शशिकांत त्यांच्या खोलीत बसले होते, त्यांनी गणपत यांना बोलावलं आणि म्हणाले, भाऊ, मला आता माझ्या आयुष्याचा शेवट जाणवतोय. मी माझं आयुष्य जगलो आहे आणि आता मला शांतता हवी आहे. गणपत यांनी शशिकांत यांना मिठी मारून म्हटलं, भाऊ, तू खूप संघर्ष केला आहेस. आता तुला शांतता आणि शांती मिळू दे. शशिकांतची तब्येत हळूहळू खालावत होती. गणपत आणि त्यांचं कुटुंब त्यांची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडत नव्हते. एका रात्री शशिकांत यांनी त्यांच्या भावाला सांगितलं, भाऊ, जर माझ्या मुली मला भेटायला आल्या तर त्यांना माफ करून टाक. त्या जशा आहेत तशा माझ्याच मुली आहेत. पुढच्या सकाळी शशिकांत यांनी शेवटचा श्वास घेतला. गणपत आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या जवळच होतं. त्यांनी त्यांच्या भावाला प्रेमाने आणि सन्मानाने निरोप दिला. शशिकांत यांच्या मृत्यूनंतर गणपत यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांनी शशिकांत यांच्या संपत्तीपैकी काही भाग वृद्धाश्रमाला दान केला आणि उरलेले पैसे त्यांच्या कुटुंबाच्या भल्यासाठी वापरले. गणपत यांच्या कुटुंबाने शशिकांत यांच्या स्मृतीत एक छोटंसं उद्यान तयार केलं, जिथे लोक येऊन शांतता आणि शांती अनुभव करत होते. शशिकांत जोशी यांच्या कथेनं शिकवलं की आयुष्यात खरं सुख आणि शांतता निस्वार्थ प्रेम आहे आणि सन्मान यांच्यामध्येच आहे. त्यांच्या मुलींनी जे केलं ते एका वडिलांच्या आत्म्याला ठेच पोहोचवणारं होतं, पण शेवटी त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात खरं सुख अनुभवलं. गणपत आणि त्यांच्या कुटुंबाने हे सिद्ध केलं की रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्ती महत्त्वाचे काही नातेसंबंध असतात, जे आयुष्यातला खरा अर्थ आणि आनंद देतात. मित्रांनो, निसर्गाचा न्याय कधीच अपूर्ण राहत नाही. ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात केलेल्या कर्माचं फळ निश्चित मिळतं. आई वडील आपल्या आयुष्याचं मूळ असतात आणि त्यांची सेवा करणं हा आपला धर्म असतो. जी संतती आपल्या आईवडिलांचा अपमान करते, त्यांना दुर्लक्षित करते किंवा स्वार्थाच्या कारणाने त्यांना त्रास देते, ते फक्त ह्या आयुष्यातच नव्हे तर पुढच्या जन्मामध्येही आपल्या कर्माचा परिणाम भोगतात. शास्त्रांमध्ये म्हटलं आहे की आईवडिलांची सेवा ही सर्वात मोठी पुण्यकर्म आहे आणि त्यांचा अपमान हा सर्वात मोठं पाप आहे. ह्या कथेतून शिकायला मिळतं की संपत्ती, पैसा आणि स्वार्थाच्या मागे धावणारे लोक आपल्या नात्यांना गमावतात आणि शेवटी निसर्गाच्या कठोर न्यायाला सामोरे जातात. कर्माचं फळ नक्कीच मिळतं. चांगली कर्म आनंदाचं कारण बनतात, तर वाईट कर्म दुःखाचं. म्हणून खरं सुख फक्त प्रेम, सन्मान आणि सेवेत आहे. ईश्वराचा आशीर्वाद तिथेच मिळतो जिथे आईवडिलांचा सन्मान होतो. आजच्या या कथेनं आपल्याला ही मोठी गोष्ट शिकवली आहे की आयुष्यात केलेल्या कर्माचं फळ अटळ असतं. आईवडिलांचा सन्मान, त्यांची सेवा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या आयुष्याचं सर्वात मोठं भांडवल आहे. जे लोक आपल्या स्वार्थ आणि लालसेत हे भांडवल नष्ट करतात, ते कधीही सुख आणि शांतता अनुभवू शकत नाही. मित्रांनो, कर्माचे फळ नक्की मिळते. तरुणपणात जर आपण इतरांच्या भावनांची कदर केली नाही, विशेषतः आपल्या आईवडिलांची, तर भविष्यात त्यांचं कर्माचे वाईट परिणाम आपल्याला नक्कीच सहन करावे लागतात. जर आपल्या आईवडिलांकडे प्रेमाने, आदराने आणि सेवाभावाने पाहिलं नाही, तर आपले नातेसंबंध तुटतात आणि त्यांचा परिणाम आपल्या मानसिक आणि भावनिक दुःखात होतो. नात्यांना जर स्वार्थाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते नातं तुटायला वेळ लागत नाही. यामुळे केवळ दुसऱ्यांना त्रास होत नाही, तर आपणही एकाकीपणाचं दुःख भोगतो. तरुणांनी आपल्या कर्माबद्दल नेहमी सावध असायला हवं, कारण आयुष्याच्या उत्तरार्धात तेच कर्म आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. जीवनात सन्मान, प्रेम आणि आदर कायम ठेवणे हेच खरं सुख आहे. मित्रांनो, जर तुम्हाला या कथेतून काही शिकायला मिळालं असेल, आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.